थँक्यू व्हेरी मच भागेश म्हात्रे. होळ्या आजच्या दिवसातील अंतिम सामन्याकडे. उपांत्य फेरी सेमीफायनल बक्षीस पात्र फेरी या ठिकाणी सुरू होते. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ खोणी तर दुसऱ्या बाजूला आपण बघतायत चेरादेव क्रिकेट संघ सागाव. टॉस जिंकलाय सागावने. प्रथम फिल्डिंग करतात. इन्व्हाइट केले खोणीला या ठिकाणी बॅटिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. तर मागच्या सामन्यामध्ये खोणी संघाने शिवडोनला पराभूत केला. बॅटिंगमधली खरं तर स्ट्रेंथ जी आपण नेहमी शिवडोनची बघितलेली आहे, आज त्या बॅटिंगमध्ये ती ताकद दिसली नाही सेकंड इनिंगमध्ये. त्यामुळे लक्ष त्यांना चेस करता आलं नाही. क्वार्टर फायनलची मॅच होती आणि आता मैदानावधी ही सेमीफायनल क्रमांक पहिली या स्पर्धेची स्कायरा चषक 2026 जयगावदेवी शिवडोन जयगावदेवी क्रिकेट संघ शिवडोन बच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही 2 दिवसीय स्पर्धा. याच मैदानावधी 5 ते 6 ही वीर बजरंग क्रिकेट संघ शिवडोनची स्पर्धा होणार आहेत. म्हणजे इथून 4 दिवस सलग या मैदानावरती ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवणार आहात. बघूया या मॅचचा विजेता कोण ठरेल, कोण फायनलमध्ये पोहोचेल आजच्या दिवसामध्ये. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्क होता या त्या ठिकाणी आपण बघतायत वेदांत पाटील आणि सलामीला त्या ठिकाणी किरण आणि आकाश. किरण मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. अप्रतिम खेळ राहिला किरणचा. प्रचंड अनुभवी आहे. दुसऱ्या बाजूला आकाश ठोंबरे तयार होत आहेत नॉन स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल संपर्क नाही नीट. डायरेक्ट हिट झाला नाही आणि या दरम्यान बघा बॅकअप मिळते पुरुषोत्तमचा. अन्यथा आणखीन एकदा मिळाली असते. थोडक्यात बचावलेले आहे त्या ठिकाणी किरण. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. वेदांतचं फॉलो थ्रू मध्ये ऑपरेटर धनंजय काय आराम आहे का. चेंडू ऑन साइडला. फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला त्या ठिकाणी चिन्मय. ओ थोडंसं फंबल पण फायदा नाही घेता आला. केवळ एकच धाव. धावसंख्या 2 आपण बघतोय धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती. योगेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे. उपसरपंच वडवली शिवडोनचे त्यांचं आपण स्वागत करूया स्कायरा चषक 2026 या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा वेदांत ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळायचा होता. संपर्क नाही झाला. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल. वेदांत नेहमीच शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी जाणला जातो. समोर लॉंग ऑफला झेल होईल का. आणि हो सूरज भोईरने टिपलाय झेल. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आकाश ठोंबरे. वेल जज कॅच. सूरज भोईर अप्रतिम झेल. जवळजवळ 8 ते 10 बॉलांचा अंतर फार वेगाने कापला. हा फटका अगदी सरळ खेळ होते लॉंग ऑफच्या दिशेने आणि डीप कव्हरवरनं आले होते. भरपूर लांब पल्ला त्या ठिकाणी पूर्ण केला आणि आज झेल स्वीकारलाय. पहिला गडी बाद होता श्री गणेश क्रिकेट संघ खोणी अचा. न्यू बॅटर मैदानावरती करण.
न्यू बॅटर मैदानावरती करण दाखवत असताना 1 डाऊनला आपण बघताय. असंख्य धावफलकावरती एकूण या ठिकाणी आपण बघतोय ती म्हणजे 3 धावा झालेल्या आहेत आणि एकूण बॉल आपण जर विचार केला तर 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा दिल्या आहेत. आज सागावची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. या बॉलिंगने आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये निळजे संघालाही नामोहरम केलं. पहिल्या सामन्यातही देवीचा पाडा विरुद्ध ही गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली. 5 ओव्हरमध्ये तिथे 49 वरती रोखलं देवीचा पाडाला. निळजेलाही 41 वरतीच रोखलं. आणि या मॅचमध्ये बघूया समोर खोनी ए सारखा एक ताकदवर संघ आहे, पण पहिल्या षटकात 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यासाठी आपण बघताय स्क्वेअर लेग आहे. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला थ्रू द कव्हर. एक्सलंट ड्राईव्ह, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणि या षटकाचा शेवट मात्र या चौकाराने झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 5 चेंडू 3 होत्या, पण हा चेंडू ऑफस्टंप वरती फुल लेंथ होता. काय जबरदस्त एक्झिक्युशन आपण बघितलं. चेंडू या ठिकाणी केला थेट कव्हर सीमारेषे बाहेर. 7 धावा, 1 षटक, 1 विकेट आकाशा रूपाने. जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब आयोजित स्कायरा चषक स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि अंतिम सामना मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे, जिथे सागाव चेरादेव सागाव आणि श्री गणेश क्रिकेट संघ खोणी ए मध्ये हा सामना सुरू आहे. उपांत्य फेरी जो जिंकेल इथून एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम नक्कीच घेऊन जाईल. ही बक्षीस पात्र फेरी आहे. तर बॉलिंगसाठी त्या ठिकाणी तयार होत आहे रोहित भोईर. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम बॉलिंग होती रोहितची. 9 धावा दिल्या होत्या, 7च दिल्या होत्या. 2 त्या लेग बायच्या रूपाने आल्या होत्या. बघूया या मॅचमध्ये वेदांतने 7 दिलेल्या आहेत, ज्याने मागच्या मॅचमध्ये 9 दिल्या होत्या. रोहित टू किरण. हवेतून गेला चेंडू, थेट फिल्डरने केला झेल ड्रॉप. योगेश पाटीलने हा झेल ड्रॉप केलाय. सोपा झेल. आणि या दरम्यान आपण बघताय धाव आलेली आहे ती केवळ 1 आली. झेल ड्रॉप होऊन 1च धाव आले. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या भरून तर लहू पाटील, अंबो मात्रे आणि त्याचबरोबर पांडू मात्रे या आपण व्यासपीठावरती. उंच गेलाय. झेल होईल का? आणि बघा झेल कसा पकडायचा त्या ठिकाणी दाखवत आहेत प्रतीक. ते म्हणजे योगेशला की असा पकडायला हवा होता झेल तू. आणि जीवनदान खरं तर किरणला दिलंय, पण आता इथून मात्र करण बाद होतोय मैदानावरती. दुसरा गडी बाद होतो. न्यू बॅटर मैदानावरती सरफराज जो पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच होता, त्यानंतरच्या मॅचमध्ये आपण बघितलं की किरण मॅन ऑफ द मॅच होता. सागावकडनं आपण बघितलं चांगली कामगिरी. सूरजची आपण बघितली जी मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यात तो होता, त्याने प्रत्येकला ते डेडिकेट केली. त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये रोहित भोईरा मॅन ऑफ द मॅच होता, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. सरफराज तयार होत आहेत. स्टॅकिंग इनला सामना करतील रोहितचा. काय इम्प्रोव्हायझेशन बघा. जबरदस्त हा फटका खास आणि या फटक्यामध्ये दिसतोय सरफराजचा क्लास. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे 12. ऑन साइडला फिल्डर फार वेगाने चिन्मय चेंडूवरती धावत आल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग आणि हा थ्रो चांगला आलाय, पण तितकाच चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. फार वेगाने ही धाव पूर्ण केली आहेत.
किरण आणि त्याचबरोबर सरफराजने 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 14. सरफराज शेख गुणवान खेळाडू, हर हुन्नरी खेळाडू या संघाचा आपण बघताय. 1 to go. शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती आहे 14. आणि दरम्यान शफल झाले होते आपण बघतायत. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे वाईट साठी. अंपायरचा डिसिजन काय होता? नाही. अशा प्रकारे आपण बघताय षटक संपलं. दिवसा धावसंख्या धावफलकावरती बघताय पण एकूण झालेले ते 14. पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये आपण बघताय 7 धावा आल्यात. अप्रतिम षटक राहिलं. मागचंही आपण बघितलं रोहितचं बॉलिंग मार्क. पुरुषोत्तम तयार होत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती स्टॅकिंग एंडला किरण तयार होत आहे. तर 2 विकेट आणि त्याचबरोबर आपण बघताय 14 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी सुरू आहे. चेंडू हवेत. फिल्डर नाहीये जवळपास. सर्कल मध्ये चेंडू लँड झालाय आणि लॉंग ऑफर न जाऊन वेदांतने बघा काय जबरदस्त थ्रो आणि गेलाय त्या ठिकाणी तो सीमारेषे बाहेर. 6 धावा. क्या बात आहे. रन्स नव्हते म्हणून की काय हा ओव्हर थ्रो आलाय हा प्रश्न आहे. कारण 2 ओव्हरमध्ये 14च होत्या आणि कुठेतरी आपण बघताय ती एक्साइटमेंट अति घाई. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण थ्रो फार वेगाने फेकला होता. बॅकअपला कोणी नव्हतं आणि बॅकअपला कोणी असलं तरी त्याला बीट करून चेंडू गेलाय निघून मागे. धावा झाल्या धावफलकावरती 20 धावा. 2 ओव्हरमध्ये फक्त 14 होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती या 6 धावा आल्यात. हो फुलटॉस. झेल टिपलाय. गेला चेंडू थेट फिल्डरच्या हातात. चिन्मयने झेल टिपलाय. फलंदाज किरणच्या खेळीचा अंत. न्यू बॅटर मैदानावरती हर्षद दाखवत असताना 5व्या क्रमांकावरती होता हर्षद. किरण परतलाय. 3रा गडी बाद झाला मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचा 20 या धावसंख्येवरती. हा फुलटॉस बॉल होता पण गॅपमध्ये हा फटका गेला ना थेट फिल्डरच्या हातात जिथे चिन्मय तैनात होते. पुरुषोत्तम पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 20 धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच.
आणि या दरम्यान अंपायर वाईड बॉलचा इशारा करतायत. वाईडने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 1 ने पुढे फक्त 21 धावा. ही ट्रॉफीसाठी लढाई आहे. जो जिंकेल एक ट्रॉफी लागू होईल ती कोणत्या क्रमांकाची असेल त्याच्या फायनलच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड असेल. उंच गेलाय, झेल होईल का आणि गेलाय बाहेर. हर्षदच्या बॅट मधून आला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतोय 27 धावा. बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा पुरुषोत्तम 27 धावा. 2 ओव्हरमध्ये 14च होत्या त्यामुळे या ओव्हरमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आणि त्या देखील 3 बॉलमध्ये आलेले आहेत. ओ बॅटची एज आहे. विकेट किपरने झेल टिपलाय. पंचांनी बोट वर गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय हर्षद. षटकारानंतर पलटवार त्या ठिकाणी बघतो आपण पुरुषोत्तमचा. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 27 धावा झाल्यात. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. चांगलं कमबॅक आपण बघतायत. बॅटची एज लागली होती, हलकीशी एज. न्यू बॅटर मैदानावरती अजय 6व्या क्रमांकावरती. बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा पुरुषोत्तम. नरेश विकेट किपरने त्या ठिकाणी राहुलने चेंडू थांबवलाय. हा डॉट बॉल. कमबॅक जबरदस्त झालाय. एक षटकार जरूर आला फिल्डिंगमुळे. खराब फिल्डिंगमुळे ओव्हरथ्रोमुळे 6 धावा आल्या होत्या पण त्यानंतर एक षटकार आपण बघितला पण त्यानंतरचं कमबॅक बघा. अखेरचा चेंडू या ओव्हरचा 27 धावसंख्या धावफलकावरती. पाठवलाय समोर लॉंगांच्या दिशेने. आलाय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये 33. 11ची धावगती राखलेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्यात. त्यामध्ये 2 षटकार, 6 धावा ओव्हरथ्रोच्या रूपाने आणि एकूण 33 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अखेरचं षटक घेऊन येतात प्रतीक भोईर त्या ठिकाणी तयार. 33 धावा झाल्यात आणि चांगलं कमबॅक झालंय श्री गणेश क्रिकेट संघ खोणी यायचा. ज्या पद्धतीने आपण बघितलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा होत्या आणि मागच्या षटकाने खोणीला या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळाली. जे गावदेवी क्रिकेट संघ शिवडोन ब आयोजित कायरा चषक 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा आपण बघतायत. लाईव्ह टेलिकास्ट DTC या वाहिनीवरती सुरू आहे. घर बसल्या जे व्ह्यूअर्स या ठिकाणी मॅचचा आनंद घेते त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो यावेळेस मात्र विकेट किपर ही बीट झाले होते. अंपायरचा इशारा लेग बायच. कॉन्टॅक्ट नव्हता बॅट आणि बॉलमध्ये. चेंडू जाऊन त्या ठिकाणी पायावरती आदळलाय. सिंगल या ठिकाणी ते अतिरिक्तच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे
34 धावा. अजय स्ट्रायकिंग इनला तयार. समोर आहे प्रतीक भोईर. हा चेंडू या ठिकाणी एक धाव मिळते. पुन्हा एकदा लेग बायस. म्हणजे दोन्ही चेंडू मिडल नाही झाले दोन्ही बॅटरला. पायावरती आदळलेला आहे. मागच्या मॅच मध्ये प्रत्येकाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. पण बघूया सरपास स्ट्राईकला आलाय. स्वीप करतात. आउटफील्ड प्रचंड फास्ट. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धाव मिळतील एकूण 4 आणि 4 ने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा झाल्यात. 3 to go. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतात. चेस करणं किती कठीण आहे या मैदानामध्ये आपण बघितलं मागच्या काही मॅचेस मध्ये. धावफलकावरती 39. लॉस ऑफ विकेट 4. 4 गडी गमावलेले आहेत. हो बॅटची एज स्वतः घेतला झेल आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का 5वा धक्का मैदानावधी लागतोय गणेश क्रिकेट संघ खोणीला. तर धावा झाल्यात एकूण धावफलकावरती 39. 39. न्यू बॅटर हेमंत मैदानावरती दाखल झालेले आहे. लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे बघूया. लेफ्ट या ठिकाणी नक्कीच ॲडव्हान्टेज आहे. वारा आपण बघतोय पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहतोय. त्याचाच फायदा घेण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर हेमंत खेळपट्टीवरती पाठवण्यात आलाय. बघूया अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फुल टॉस बॉल गेला त्या ठिकाणी फिल्डरच्या हातात आणि या दरम्यान आणि बघा या दरम्यान फलंदाज बाद. फलंदाज हेमंत बाद होतोय. रिव्ह्यू सॉफ्ट सिग्नल काय अंपायर नो नाही आहे. त्यांचं म्हणणं नो नाही आहे. आपण चेक करूया. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल. त्यामुळे आता इथून फ्रीड मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 42. 42. ओ खराब बॉल. शॉट ऑफ लेन पाठवलाय फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी.
अजयच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा झाल्यात. या नो बॉलने इथून मात्र आफ्रिडचा बॉल शॉर्ट ऑफ लेन शफल होऊन खेळले. बघूया 50च्या पुढे जातोय का कोणी संघ. 48 धावा झाल्यात. एक चांगली टोटल उभी केली आहे. अखेरचा बॉल स्टॉकिंग लाजे. वाईट बॉल कॉल 49. शेवटचा बॉल बघूया. पुन्हा एकदा वाईड आलाय. एक चेंडूसाठी इथे मात्र भरपूर संघर्ष करावा लागलाय आणि विकेट किपरने या ठिकाणी आपण बघताय धावचीची संधी गमावली आहे. 22 रुपयांनी धाव आणि अशा प्रकारे धावा एकूण झालेल्या आहेत 50. 51चं टार्गेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 14 होत्या. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर धावा या ठिकाणी आलेल्या आहेत त्या 36. तर रेवण पाटील यांना विनंती करेन आपलं शुभ असते पिंटू पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांना आपण सन्मानित करायचंय. या पिंटू म्हात्रे आहेत. या या रेवण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया पिंटू म्हात्रे यांना. ग्रुप ग्रामपंचायत वडवली शिडोनचे उपसरपंच पिंटू म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. अर्जुन म्हात्रे यांनाही आपण या ठिकाणी आपण सन्मानित करूया. अर्जुन म्हात्रे यांनाही विनंती करेन आपण देखील या. तर अर्जुन म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. विनंती असे अर्जुन म्हात्रे या आपण. तर सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. अंबू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रामदास पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या रामदास पाटील यांचा आपण करूया सन्मान आणि सन्मान अंबू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. शिडो गावचे सगळे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती शिडो गावामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा आपण सन्मान करतोय. लव पाटील यांना विनंती करेन उपस्थित मान्यवर जयेश पाटील यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. लव पाटील यांच्या शुभ हस्ते जयेश पाटील यांना सन्मानित केलं जाईल.
तर ज्या 21 ते 22 खेळांची यादी आहे त्यामध्ये त्या गोलंदाजांना कंपल्सरी थर्ड अंपायर मैदानावरती येणार. त्या लिस्टमध्ये हर्षद ठोंबरेचे नाव आहे. त्यामुळे तकदीर मैदानावरती जात आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. थोड्या मॅच क्रिएट टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे 51 धावांचं आणि एक चांगलं टार्गेट आपण बघतात मैदानावरती. करूया प्रारंभ आणि या इनिंगचा शुभारंभ. पहिलाच बॉल मिस केलाय. ताकद झोकून दिली होती पण संपर्क नाही झाला. डॉट बॉलने सुरुवात करतो हर्षद. बॉलिंग मार्क तयार. 51चं टार्गेट चेस करायचंय विजयासाठी मैदानावरती. सागाव संघाला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा आल्या आणि त्याच कारणाचं टार्गेट मोठं झालं. ऑन साइडला पाठवलाय भरपूर लांब 6 धावांसाठी. डावाचा श्री गणेश या षटकार आणि या ठिकाणी करत असताना सूरज भोईर आपण बघतायत पॉवर जनरेट करतात आपल्या फटक्यामध्ये. नेहमीच मागच्या बॉलवरती प्रिव्हियस बॉलवरती आपण बघितलं की ताकद पूर्णपणे झोकून दिली होती पण चेंडू मिडल नव्हता झाला. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अगदी मध्यभागी आलाय बॅटच्या. हर्षद पुन्हा एकदा तयार. 6 धावा बघूया. 1 बॉल डॉट. त्यानंतर हा षटकार. आता पुढच्या बॉलवरती कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय तो म्हणजे फलंदाज सूरज. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. गेला सीमारेषे बाहेर. धावा मिळतील एकूण 4. धावसंख्या पण बघतायत 13 धावा. पहिला गडी चिन्मयच्या रूपाने धावचित. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिलं धावा बलकात 13 आणि उर्वरित इक्वेशन जर आपण पाहिलं त्या ठिकाणी पुन्हा 51 करायचे आहेत म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूत 38 धावा. 12.67 रिक्वायर्ड रेट मैदानावरती विजयासाठी चेहरादेव क्रिकेट संघ